काय करतोय काय त्यावेळेचा जुना कोळपा अजून माझ्याकडे आहे चालू. हा 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 मग ती म्हणजे माझा मी स्वतः बनवलाय, बघितला एसटीतनं. हा 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 लक्ष झालं का तुमच्या एसटीतनं बघितलं बसने येताना. ओके. कुठं रस्त्यात असेल, पुण्याच्या पलीकडे अलीकडे कुठंतरी असेल काय माहिती एवढं. आणि त्या पद्धतीने मी करून घेतला, अजून माझा तो कोळपा चालू आहे. मग आता परत हे आलं पंचायत समितीतनं म्हणा, दुकानात हे विकायला आलं परत. हा हा मी बनवलेला चांगलं 20 वर्षानं परत ते आलं तसलं कोळपा. हा 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 म्हणून मला शेतीला छंद आहे, नाद आहे म्हणून. पण आता पुण्याला यायचं म्हणलं जरा आता हे व्हायचं. आपण जे बनवलंय का पहिल्या हात कोळप्याला, आता काय होतं, आता माणसं भेटत नाही, मालक स्वतः हात कोळप्याने काम करू शकतो, पण म्हणजे मालक करू शकतो, गडी करत नाहीये. गड्याला आता हे आपण जे काढलेलं इंजिन कोळप आहे, हे कोळप एकदम चांगलं चालतं. आता म्हणजे सिंगल कोळप म्हणा किंवा 3 मी आता सध्या तुमच्या कोळप्या बरोबर सुद्धा माणूस एखादा माझ्या बरोबर चालू द्या करू द्या. मी 1 एकर ज्वारी अजून कोळपतो दिवसात. हा 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 एका सिंगल कोळप्यानं एवढी माझी चाल आहे अजून सुद्धा. हा नाही ही माझं वजन 58 किलो आहे तेवढंच वजन आहे अजून. मालकाची मेंटॅलिटी वेगळी. डॉक्टर सुद्धा डॉक्टर गेलो कप होते माझ्या बोलण्यावर. हा 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 कारण म्हणजे ही काय शरीर वेगळं आहे. नाही मालकाची मेंटॅलिटी वेगळी. मालक काय कसं बी परिस्थितीला अनुरूप काम करू शकतो. गड्यांना काय आजकालच्या आम्ही जे अनुभवतो ते तुम्हाला सांगतो. ते म्हणणार आहेत आज सगळं पुढं करून उद्या कुठं जायचं. हा 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 नाही ते बी झालं, पण आजकाल जड काम करणारे माणसं राहिली नाहीत मामा, ते प्रॉब्लेम आहे. नाही आता नाही काय दुसरं दुसरा काही विषय नाही. कसं होतंय माहिती का, माझ्या वयानुसार जरा ती कोळप मला जरा लोड वाटते. नाही लोड बिलकुल नाही, त्याला इंजिन आहे. इंजिन असल्यामुळे काय आहे ते ऑटोमॅटिक पुढे ओढतं तुम्हाला. फक्त हात कोळप जे माझं आहे ते मला जरा म्हणजे ही वाटते. आता ही नुसतं कोळप धरलं की ती मला पुढे चालणार आहे. हो हा तेच तेवढंच, फक्त तुम्हाला बॅलन्स धर नाही, फक्त हँडल हातात धरायचं, ते ऑटोमॅटिक पुढे ओढतंय. तुमच्या सोयाबीन मध्ये पण चालतंय. आणि हे कोळपेला दाबावं लागते. हा नाही ह्याला नाही करायचं, ह्याला ऑटोमॅटिक ते पाठीमागे बॅलन्सिंग व्हील पण येतं, त्याच्यामुळे काही दाबायची गरज नाही, काय नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं 1-2 इंच बरोबर आहे का, कसं आहे. हा बॅलन्स बरोबर आहे, बॅलन्स नाही काय अडचण. सिंगल पासवाला पण कोळपणी यंत्र आहे आपल्याकडे, डबल पासवाला पण कोळपणी यंत्र आहे. तर तुमचं काय साधारणतः 2-1 तासात एकरभर रानाची कोळपणी करतंय, जे 3 पासवाला आहे आपलं ते. आणि ह्याला थोडं सिंगलला थोडाफार वेळ लागणार जनरली. तर ते पण तुमच्या चालवण्यावरती आहे, त्याला स्पीड कमी जास्त करता येते. 2 चाकातलं अंतर तुमच्या पेरणीच्या साईजनुसार कमी जास्त करू शकता. पाठीमागच्या पासांमधलं अंतर पण तुम्हाला कमी जास्त करता येते. पूर्णपणे तुमच्या गरजेप्रमाणे ऍडजस्टेबल असं कोळपणी यंत्र आपण बनवलेलं आहे. आणि इंजिनवर चालतंय, त्याच्यामुळे असं माणसाला एका दिवसात माणूस 4-5 एकर जरी कोळपायचं म्हणलं किंवा भाड्याने जरी करायचं म्हणलं तरी बरेचसे लोक आता आमच्याकडे नेऊन करतात. म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या पण वापरतात आणि स्वतः शेतकरी पण वापरतो. सुद्धा चालवणार. हो प्रत्येक म्हणजे आता सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग, गहू ह्या पिकांसाठी मेनली वापरतात. हा ऊसात सिंगल कोळप चालतं, ते बाळ बांधणीसाठी म्हणा किंवा खत बुजवायसाठी वगैरे, ते ऊसाच्या बगलाला ते तिथं वापरतात ते. आता आहे कोळप माझा आता ऊसात चालू आहे. हा 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 ते माणूस मला नाही तसलं जमत. शेतकरी स्वतःमध्ये एक वेगळाच इंजिनियर असतंय. जसं म्हणजे आता आपण समजा 2-4 गोष्टी 4 कामं त्या मशीननं होतात म्हणून सांगून दिलं, तर वापरणारा शेतकरी जर चांगला अजून हुशार असेल तर तो 4-8 कामांसाठी वापरतो तीच वस्तू. होच की करणारच. शेतकऱ्यासाठी केल्याशिवाय परवडतच नाही. चालेल ठीक आहे, मी पाठवतो तुम्हाला भेटला कॉन्टॅक्ट तर, किंवा मग तुम्ही डायरेक्टली या इथं बघून ठरवा मग कसं असेल ते. तुमच्याकडे काय आहे का नाही कसं हा हा या नंबरवर पाठवा. व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला आधी पूर्ण सगळं. पोराकडनी तिकडं शाळेच्या मुलाकडनी ती काढून घेऊन बघा. ओके ओके चालेल, काय अडचण नाही. आणि ताशी तेल किती लागते? 1 तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागतं आणि 50-100 मिली इकडे तिकडे होतं आपल्या लोडनुसार थोडं. अच्छा अच्छा, पेट्रोलवर इंजिन आहेत का? हो पेट्रोल इंजिन आहे. बर बर चालेल ठीक आहे, पाठवतो मी. हो हो हो, भारी वाटलं बघा बोलून, एकदम निवांत वाटलं. पाठवा, कारण आपण माझ्याकडच्या 4-5 गावात आपलं नाव फेमस आहे. नाही तेच म्हणलं की बोलून, आता मला जनरली एवढा वेळ भेटत नाही, सगळ्यांसोबत फोन जास्त असतात, पण आज निवांत वाटलं बोलून तुमच्याशी एकदम. नाही तर मग मी तुम्हाला म्हटलं नाही का, ही एवढ्या वर्षी झाडं ही रोप करत होतो सगळं. शेतकऱ्याकडनी सुद्धा माझी झाडं कितीतरी शेतकरी माझ्या जायला तुझ्यामुळे आम्ही सुखी झालो.
हा हा नाही तेच की म्हणजे योग्य हा 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 मस्त पैकी चाललंय. त्याच्यामुळेच म्हणलं निवांत बोलावं जरा. चालेल, पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. चालतंय ओके 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 चला ठीक.